मित्रांनो, परीक्षेचा पॅटर्न कसा बदलला हे आपल्याला माहिती आहे आणि परीक्षेमध्ये आजकाल तुम्हाला माहिती असेल तर करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न पडायला लागलेले आहेत. हे करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स नेमके हे पेपर सेटर, आयोगाचे पेपर सेटर कुठून काढतायत आणि हे नेमके कशावरती विचारतायत याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ होत असतो. तर हे करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स हे अर्थातच ग्रामरच्या प्रत्येक रूल्स वरती विचारलेले असतात, यात तर काही वादच नाही. म्हणजे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मग हे कसे ओळखायचे असतात किंवा काय ओळखायचे असतात हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अशी काही करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सेसची काही उदाहरणं तुम्हाला मी मुद्दामून स्पष्टीकरण त्याचं देणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेला एखादं इनकरेक्ट सेंटेन्स असतं त्यावेळी त्याचं करेक्ट सेंटेन्स तसं का केलं जातं याला काही ना काहीतरी कारण तर निश्चितच आहे. ते कारण आपल्याला माहित नसतं, त्यामुळे आपल्याला समजत नाही की ते करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये म्हणजे अगदी दुसऱ्या चॅप्टर पासूनच म्हणजे मला सांगायचं एवढ्यासाठी की तिथे तुम्हाला प्रत्येक धड्यामध्ये त्या त्या ठिकाणी त्याचे करेक्ट आणि इनकरेक्ट दिसतील. हे करेक्ट आणि इनकरेक्ट देण्याच्या मागचं कारण का, की जे सगळ्यात जास्त परीक्षेला जे विचारलं जातं ते करेक्ट आणि इनकरेक्ट आहे. आणि हे का दिलं जातं तर याच्यामध्ये असं आहे की मुलांचा तेवढा अभ्यास झाला आहे का नाही हे बघणं हे त्याचं अर्थातच सगळ्यात महत्वाचं त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे ते असे करेक्ट आणि इनकरेक्ट टाकतायत. त्यामुळे नाउनला कोणते करेक्ट इनकरेक्ट टाकणार, त्याच्यानंतर प्रोनाउनला कुठले टाकणार, वर्बसाठी कुठले टाकणार, ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब या प्रत्येकासाठी त्यांचे करेक्ट इनकरेक्ट वेगळे आहेत. हे करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सचा अभ्यास करत असताना फक्त काय करायचं असतं ते फक्त नीट लक्षात ठेवा की हे करेक्ट आणि इनकरेक्टचा अभ्यास करत असताना ना, एक तर तुम्हाला म्हणजे जर माझं पुस्तक बघितलं तर तुम्हाला तिकडे दिसेल की एका बाजूला रॉंग दिसेल आणि एका बाजूला राईट दिसेल, बरोबर आहे. मग ते रॉंग आणि राईट, रॉंग म्हणजे अर्थात इनकरेक्ट आणि राईट म्हणजे करेक्ट सेंटेन्सेस. तर मला फक्त एवढं सांगायचंय की रॉंग काय आहे आणि राईट काय आहे असं करण्यापेक्षा फक्त जी राईट सेंटेन्सेस आहेत ना ती वाचून काढा. अर्थातच राईट आणि रॉंग या दोघांमधला फरक काय आहे, कुठे केलाय हे तर समजलंच पाहिजे. पण ज्यावेळी तुम्ही परीक्षेचा अभ्यास कराल त्यावेळेला ती करेक्ट सेंटेन्सेस त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअली फरक केला गेला आहे हे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. तर आज पहिल्यांदा मी ह्याच्यावरती सांगतोय की क्रियापद कशी आपण चुकीच्या पद्धतीने वापरत असतो ती सुद्धा परीक्षेला मोस्टली जी येणारी आहेत ना तीच मी मुद्दामून तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात ही सगळी पुस्तकामध्ये पण आहेत, त्या पुस्तकातून त्याचा तुम्ही नंतर नीट चांगला अभ्यास करा. इथे मी ते समजावून देते फक्त तुम्हाला. आता बघा मित्रांनो, पहिलं वाक्य आहे ही मुद्दामून मी इकडे सगळी घेतलेली आहेत ना, ही सगळी इनकरेक्ट सेंटेन्सेस आहेत हे काय हे लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत तुम्हाला देताना ना इनकरेक्ट सेंटेन्सेस अशी दिली जातील आणि मग त्या इनकरेक्ट सेंटेन्सचं करेक्ट काय आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे. थोडक्यात मला सांगायचं फक्त एवढंच आहे. आता इथे बघा पहिलं वाक्य, आय होप शी विल फेल इन द एक्झामिनेशन. आता बघा ना मित्रांनो, याचा अर्थ तर तुम्हाला समजतं काय, मला आशा वाटते की ती परीक्षेत नापास होईल. मित्रांनो, असं आपण मराठीमध्ये तरी कधी बोलतो का, मला आशा वाटते की ती परीक्षेत नापास होईल. म्हणजे इथे काय वापरलं पाहिजे ते बघा. आशा ही नेहमी एखाद्या गोष्ट पुढे चांगली होईल ह्याचीच आशा ठेवायची ना. म्हणजे आय होप शी विल पास असेल तर एक वेळ चालेल, पण फेल घेतलेलं आहे तर मग हे अजिबात चालणार नाही. मग अशा ठिकाणी म्हणजे तुमचा होप या क्रियापदाचा उपयोग जो आहे तो चुकीनं झालेला आहे. मग अशा वेळेला तिथे काय आलं पाहिजे की आय फिअर, म्हणजे मला भीती वाटते की ती परीक्षेत नापास होईल. तर तिथे फिअर हे क्रियापद आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, शॅल आय सी युअर टेस्टिमोनियल्स. टेस्टिमोनी म्हणजे मित्रांनो काय असतं की समजा मी चांगला आहे किंवा मी कसा आहे याच्याबद्दल इतरांनी जे काही मत दिलेलं असतं ते पर्टिक्युलरली लिहून दिलं जातं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बोनाफाईड कसं असतं आपल्याला शाळेमधून मिळणारं किंवा कॉलेजमधून येणारं की बाबा हा चांगला होता, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला वगैरे 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 असं जे काय असतं तसंच एक टेस्टिमोनी म्हणून असतं, कळलं का. म्हणजे आपल्या वर्तणुकीबद्दल किंवा आपल्याबद्दल इतरांनी चांगलं जे मत प्रदर्शन केलेलं असतं त्याला टेस्टिमोनी असं म्हणतात आणि त्याच्यापासून झालेलं आहे टेस्टिमोनियल्स म्हणजे ती कागदपत्रे. मग आता बघा इथे शॅल आय सी युअर टेस्टिमोनियल्स. मग आता शॅल आय सी युअर टेस्टिमोनियल्स, मित्रांनो सी चा अर्थ फक्त नीट समजला पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ माहित असले पाहिजे की सी म्हणजे काय, लुक म्हणजे काय आणि वॉच म्हणजे काय. मित्रांनो लक्षात ठेवा, सी चा अर्थ हा दिसणे असा आहे, दिसणे, कळलं का. याचा उपयोग आपण पाहण्यासारखा करत असतो, तो भाग वेगळा.
पण तो पाहणे म्हणजे तो दिसणे याच अर्थाने असतो. लुकचा अर्थ ज्या वेळेला त्याच्या पुढे ऍट असतं, नाहीतर लुकचा अर्थ सुद्धा दिसणे, पण लुकचा अर्थ ज्या वेळेला ऍट प्रिपोजिशन असतं त्यावेळेला त्याचा अर्थ नजर टाकणे, म्हणजे च्याकडे नजर टाकणे किंवा मग बघणे, आणि इथे हेतू पुरस्सर क्रिया केलेली असते हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या वेळेला हेतू पुरस्सर क्रिया दिसत असेल त्यावेळेला तुम्हाला मित्रांनो हे समजलं पाहिजे की तिकडे लुक ॲट वापरायचं असतं. आणि वॉच जे असतं ते पण बघणे किंवा पाहणेच आहे, पण इथे निरीक्षण करणे या अर्थाने ते पाहणे असं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला माहितीये की बँकेच्या प्रवेशद्वारावरती सीमन ठेवला जात नाही, लुकमन ठेवला जात नाही, तिकडे वॉचमन ठेवलेला असतो. कारण का सीमन म्हणजे काय, समजा रस्त्यावरून जात असताना मला ज्या वेळेला अनेक वाहनं दिसतात, दुकानं दिसतात, माणसं दिसतात, ही मला दिसतात, मी त्यांच्याकडे बघत नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते जे दिसणं आहे ना, ते जे इंद्रियांवरती इंद्रिय उघड आहे, म्हणजे माझे डोळे उघडे आहेत म्हणून मला जे दिसतं ना ते सी आहे. कळलं का? तेच लुक ॲट हे हेतुपूर्वक पाहणं आहे. म्हणजे इथे पण पाहणं आहे. म्हणजे बघा ना, साधं सोपं, आय सॉ हर इन द गार्डन असं मी म्हटलं, आय सॉ हर इन द गार्डन. मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला हेच समजलं पाहिजे की आपण म्हणताना याचा अर्थ काय म्हणतो बघा, की मी तिला बागेत पाहिलं, पण मी तिला बागेत पाहिलं असा याचा अर्थ नसून मला ती बागेत दिसली असा याचा अर्थ आहे. आणि हे एकदा तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला समजेल की हे सी क्रियापदाचा अर्थ काय. का मी तिला बागेत पाहिलं म्हणजे मी काय तिला शोधत गेलो होतो का, बघू बागेत कुठे बसली, इकडे बसली का तिकडे बसली का, असं तर काही मी करत नव्हतो. म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे की या तीन क्रियापदांमध्ये काय फरक आहे. आणि नेमकं ह्याच्यासाठीच इथे बघा काय दिलंय, शाळे सी युअर टेस्टिमोनियल्स. आता तुमचे जे काही तुमच्याबद्दल मत प्रदर्शित केलेले जे काही कोणी कोणी काय काय लिहून दिलेले, बाबा हा कॅरेक्टर मी चांगला, हा सिन्सिअर आहे वगैरे वगैरे वगैरे, ही टेस्टिमोनियल काय मला दिसायची आहेत का, तर मी ती पाहिली पाहिजे. म्हणून इकडे सी चालणार नाहीये, कळलं का? तर मित्रांनो इकडे हे लुक ॲट पाहिजे, म्हणजे शाळे लुक ॲट युअर. जसं इथे सांगितलं फिअर पाहिजे, तसं इथे लुक ॲट आलं पाहिजे. पुढचं बघा मित्रांनो, ही जी सगळी जी चार वाक्य आहेत ना, ही खूप आणि अत्यंत महत्वाची वाक्य आहेत. का ते आधी सगळ्यात पहिल्यांदा बघा आणि याचा नियम समजून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की ही का महत्वाची आहे. बघा मित्रांनो, मी या दोन वाक्यांचा आधी अर्थ सांगतो, तो आधी नीट समजून घ्या, म्हणजे मला काय सांगायचं हे तुम्हाला समजेल. समजा मी म्हटलं ही हॅज नो मनी, हे एक वाक्य, आणि ज्या वेळेला मी असं म्हणतो ही डझंट हॅव मनी, मित्रांनो खरं म्हटलं तर अर्थ दोघांचाही एकच आहे. काय अर्थ आहे बघा, त्याच्याकडे पैसे नाहीत, बरोबर आहे, असा याचा अर्थ आहे. आता बघा मित्रांनो, त्याच्याकडे पैसे नाहीत, मग हे या प्रकारे लिहायचं का या प्रकारे लिहायचं, नेमकं कोणत्या प्रकारे ते बरोबर आहे. तर मित्रांनो हे सगळं ना आपल्याला समजलं पाहिजे की हे कुठल्या प्रकारचं बरोबर आहे आणि का बरोबर आहे, किंवा एखाद्या वाक्यात चूक असेल तर का चूक आहे. याचं कारण का बघा मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही इकडे हॅजच्या नंतर नो मनी करताय, अर्थ जरी हा होत असला तरी ज्या वेळेला एखादी परिस्थिती टेम्पररी असते त्यावेळेला हे वापरलं जातं, आणि ज्यावेळी परमनंट तीच परिस्थिती असते त्यावेळेला हे वापरलं जातं. म्हणजे मला सांगायचं काय ते बघा, ही हॅज नो मनी, म्हणजे आता समजा मी म्हणतो आय हॅव नो मनी, याचा अर्थच असा आहे की माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत. कारण का मी आता लेक्चर देतोय आणि मग लेक्चर देताना मला पैसे कशाला पाहिजेत, म्हणजे आय हॅव नो मनी याचा अर्थ माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत. पण मी ज्या वेळेला असं म्हणतो आय डोंट हॅव मनी, म्हणजे माझ्याकडे पैसे नसतातच, म्हणजे काय, मी खूप गरीब आहे आणि माझ्याकडे पैसे नसतात. बघा या दोन मधला फरक काय तो समजला पाहिजे. म्हणून ही टेम्पररी ऍक्शन आहे किंवा ही टेम्पररी स्थिती आहे आणि ही परमनंट स्थिती आहे. ही डझंट हॅव मनी याचा अर्थच असा आहे की त्याच्याकडे पैसे नसतात. आणि हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला पुढचं हे पण समजेल की मग ज्या वेळेला एखाद्याला प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेला तो प्रश्न कसा विचारते. म्हणजे समजा मी असं म्हटलं एखाद्याला, हॅव यू अ रिझर्वेशन ऑफ धिस बस, असं ज्या वेळेला म्हणतो, आणि मी असं म्हणतो डू यू हॅव अ रिझर्वेशन ऑफ धिस बुक, तर मित्रांनो तुम्हाला या दोन मधला फरक समजला पाहिजे. आणि इथे तुम्हाला समजलं पाहिजे की आता चूक कुठलं आहे आणि बरोबर कुठलं आहे. याचं कारण बघा,
एक प्रश्न हॅवनी चालू केलाय, एक प्रश्न डूनी चालू केलाय, बरोबर आहे. म्हणजे रिझर्वेशन बस, एखाद्या बसचं किंवा ह्या बसचं रिझर्वेशन असणं हे काही कायमचं असतं का कोणाकडे? या बसचं कायमचं रिझर्वेशन आहे, काल पण होतं, आज पण होतं, उद्या पण असेल, अजून कितीतरी वर्ष त्याच्याकडे हे असं असणार नाहीये. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की इथे हे वाक्य कधीच चालणार नाही. इकडे हेच वाक्य बरोबर आहे, हॅव यू रिझर्वेशन ऑफ दिस बस. कळतंय? आता समजा मी असं म्हटलं, बघा अजून सोपं, हॅव यू अ कार, आणि हेच मी म्हटलं डू यू हॅव अ कार. या दोन मधला फरक मित्रांनो तुम्हाला समजला पाहिजे. हॅव यू अ कार म्हणजे आत्ता तुमच्याकडे कार आहे का? आत्ता मी विचारतोय आता तुम्हाला, म्हणजे तुम्ही इथे आला आहात, मग गाडीने आलात का, आणि आता तुमच्याकडे गाडी आहे का? पण मी ज्या वेळेला हे विचारतोय डू यू हॅव अ कार म्हणजे तुमची स्वतःची गाडी आहे का, म्हणजे ती तुमची मालकीची गाडी जी तुम्ही विकत घेतलेली, असा याचा अर्थ आहे. परमनंट स्थिती याच्यामध्ये सांगितली जाते. आणि हे एकदा समजलं की तुम्हाला ह्यांच्यामधल्या चुका काय हे समजायला लागेल. आणि बघा आता इथे जनरली दिलंय, म्हणजे जनरली शी हॅज नॉट हेडेक. ज्याने असं म्हटलंय जनरली शी हॅज नॉट हेडेक, म्हणजे जनरली म्हणजे नेहमीची क्रिया आहे, आणि नेहमीची क्रिया असेल तर हॅज नॉट वापरलंच नाही पाहिजे. म्हणजे तात्पुरतं इथे हे ज्या वेळेला वापरलं जातंय त्यावेळी तिचा त्याचा अर्थ म्हणजे हे समजा नाहीये, जनरली नसेल तर शी हॅज नॉट हेडेक याचा अर्थ आहे की तिचा आत्ता डोकं दुखत नाहीये. मग इथे जनरली म्हटलेलं आहे ना, मग जनरली म्हटलं तर इकडे हॅज नॉट घेऊन चालणारच नाही. म्हणजे इकडे पाहिजे काय बघा मित्रांनो, तर इकडे शी डज नॉट हॅव हेडेक असंच आलं पाहिजे. कळतंय? आणि हाच नियम तुम्हाला समजला पाहिजे. आणि परीक्षेमध्ये नक्कीच, कारण का हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये, त्यामुळे हे विचारण्याची खूप शक्यता आहे, एवढं लक्षात ठेवा. हॅव यू डिफिकल्टी विथ युअर कार. आता इथे हॅव यू डिफिकल्टी विथ युअर कार म्हणजे तुमच्या गाडीबद्दलचे तुम्हाला काही, तुमच्या गाडीबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का? मग हे प्रॉब्लेम किंवा तुमच्या गाडीमध्ये काही समस्या आहेत का, म्हणजे नेहमीच असतात का, असं ज्या वेळेला मला विचारायचं असतं त्यावेळी इकडे मला डू यू हॅव डिफिकल्टी विथ युअर कार असंच म्हटलं पाहिजे. इकडे हॅव चालणार नाहीये, इथे असं झालं पाहिजे. कळतंय? तेच इकडे बघा, शी हॅज नॉट अ बाथ एव्हरी डे. परत एव्हरी डे आहे ना, म्हणजे इकडे हॅज नॉट चालणार नाही, कारण काही परमनंट स्थिती आहे. आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे इकडे पण काय आलं पाहिजे, शी डज नॉट किंवा डझंट हॅव अ बाथ एव्हरी डे. कळतंय? पुढे बघा, शी डझंट हॅव अ कोल्ड टुडे. टुडे म्हणजे टेम्पररी स्थिती आहे, मग टेम्पररी स्थिती असेल तर तिकडे डज नॉट हॅव चालणारच नाही. म्हणजे इथे काय पाहिजे, शी हॅज नॉट अ कोल्ड टुडे. कळतंय? दुसरं, आता पुढचे जे आहेत ते पण अत्यंत अशी महत्वाची क्रियापद आहेत. बघा मित्रांनो, यांचे नियम काय आहेत ना, हे एकदा नीट समजून घ्या. आणि परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. कन्सिडर, इलेक्ट, सिलेक्ट, अपॉइंट अशी काही क्रियापद आहेत. कळतंय मित्रांनो? ही क्रियापद अशी आहेत, म्हणजे कन्सिडर, मित्रांनो ही काही क्रियापद आहेत. कॉल, कन्सिडर, इलेक्ट, सिलेक्ट, अपॉइंट. मित्रांनो ही जी क्रियापद आहेत, या क्रियापदांचा सगळ्यात महत्वाचा एक नियम आहे. तर ह्यांची काय नियम आहे, तर ह्यांच्या नंतर कधीही ऍज वापरलं जात नाही. बघा होतं काय माहितीये का, जनरली आपण म्हणताना काय म्हणतो, ही इज कॉल्ड ऍज अ गुड सोशल वर्कर. म्हणजे काय, त्याला चांगला सोशल वर्कर म्हणजे चांगला समाजसेवक असल्याचं म्हटलं जातं. कळलं का? आता इथे जे म्हटलं जातं ह्याच्यानंतर जे ऍज आहे ना, त्याच्यावरती हा रूल आहे. कळलं का? त्याच्यावरती हे वाक्य विचारलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कॉल, कन्सिडर म्हणजे ही इज कन्सिडर्ड ऍज ऍज काइंड मॅन नाही, ही इज कन्सिडर्ड काइंड मॅन असं चाललं पाहिजे. ही हॅज बीन इलेक्टेड प्राईम मिनिस्टर असं चाललं पाहिजे. ऍज अ प्राईम मिनिस्टर अजिबात नाही. शी हॅड बीन सिलेक्टेड ऍज कॅप्टन असं झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ही विल बी अपॉइंटेड, परत ऍज अ मॅनेजर नाही, ही विल बी अपॉइंटेड मॅनेजर. हे खास करून लक्षात ठेवा रूल. तर ही जी क्रियापद आहेत, या क्रियापदांच्या नंतर ऍज कधीही वापरलं जात नसतं. पण तेच बघा,
डिस्क्राइब, डेपिक्ट, मेन्शन, रिप्रेझेंट, रिगार्ड, ट्रीट यांच्यासारखी क्रियापद असेल तर मात्र ह्याच्यानंतर ऍज मस्ट लावणं. म्हणजे बघा इथेच आपण वाक्य बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. बघा ही वॉज इलेक्टेड ऍज चेअरमन. मित्रांनो लक्षात ठेवा इकडे कधीही ऍज लागणार नाही कारण का नियम हा आहे. इथे बघा ना कॉल म्हणजे असं त्याला म्हटलं जातं किंवा असं त्याला बोललं जातं. त्याला कॅप्टन असल्याचं म्हटलं जातं. तो चांगला नेता असल्याचं बोललं जातं. कळतंय का? समजलं जातं. इकडे अजून निवड झालेली नाही त्यामुळे असे सगळे शब्द आहेत बघा. इलेक्ट, सिलेक्ट, अपॉइंट. नाहीतर काही वेळा आपल्याला वाटतं की कसं सगळं लक्षात ठेवायचं. कळलं का? त्यामुळे असं बोललं जाणं किंवा समजलं जाणं आणि इकडे सगळे बघा एक प्रकारची निवड होणे. अपॉइंट म्हणजे सुद्धा नेमणे, इलेक्ट म्हणजे पण निवडून देणे, सिलेक्ट म्हणजे पण निवडणे. तर अशासारखी ज्या वेळेला क्रियापद असतात त्यावेळेला त्यांच्यानंतर कधीही ऍज वापरलं जात नाही. त्यामुळे ही वॉज इलेक्टेड नुसतं चेअरमन. कळलं का? महत्वाचं अजून नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये की इथे कधी पण तुम्हाला मोठी पोस्ट दिसल्यानंतर द वापरण्याचा मोह होईल तर तिथे कधीही द वापरलं जात नसतं. ते पण लक्षात ठेवा. कारण का हे होत असताना त्यांची अपॉइंटमेंट झालेली जरी असली तरी ते त्या पदावर कार्यरत नसतात. हे काय लक्षात ठेवायचं. शी वॉज डिस्क्राइब्ड अ ब्युटी क्वीन. तर आता बघा मित्रांनो इथे हे आहे म्हणजे ती ऑलरेडी ब्युटी क्वीन आहे ना. मग तिला तसंच म्हटलं जाणार ना. तिचं वर्णन हे तसंच केलं जाणार आहे ना. म्हणून शी वॉज डिस्क्राइब्ड ऍज ब्युटी क्वीन. एवढं लक्षात ठेवा. कळलं का? इट वॉज जसं रावणा वॉज डेपिक्टेड ऍज अ बॅड मॅन. कळलं का? डेपिक्टेडच्या नंतर ऍज अ बॅड मॅन नंतर you should treat him as your partner. But you should treat him as your partner. इथे you should treat him your partner असं चालणार नाहीये. तुझ्या पार्टनर प्रमाणे त्याला वागवलं पाहिजे. तुझ्या मित्राप्रमाणे तुला वागवलं पाहिजे. कळलं का? तो ट्रीटचा अर्थ वागवणे. मेन्शन म्हणजे आय एम mentioning him a good human being. चूक आहे वाक्य का? मेन्शन करत असताना तिकडे ऍज पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो डिस्क्राइब, डेपिक्ट, मेन्शन, रिप्रेझेंट हे पण तसंच आहे. म्हणजे तो रिप्रेझेंट करत असतोय तर कसा कॅप्टन सारखा रिप्रेझेंट करतोय, भारताचा प्रतिनिधी असल्यासारखा रिप्रेझेंट करतोय. तर अशा प्रकारे ज्या वेळेला असतं त्यावेळेला रिप्रेझेंट म्हणजे प्रतिनिधित्व करणे याच्यासाठी सुद्धा ऍजच वापरलं पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून इकडे शी वॉज डिस्क्राइबच्या नंतर ऍज आलं पाहिजे. ऍज अ ब्युटी क्वीन. ही वॉज रिगार्डेड म्हणजे असं समजलं जातं इकडे पण ऍज द मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन असंच आलं पाहिजे. कारण मित्रांनो हे याचे रूल्स आहेत. अजून काही क्रियापद आपण बघूया अशी की ज्या क्रियापदांमध्ये पेपर सेटर हे अशी तुम्हाला वाक्य देऊ शकतात. याच्यामधलं खास करून हे आणि हे खास करून लक्षात ठेवा आणि होप आणि फिअर. कळलं मित्रांनो? करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स मध्ये आपण काही आता वाक्य बघणार आहोत. याच्यामधली काही वाक्य परीक्षेमध्ये सुद्धा येऊन गेलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामध्ये आहेत. तर मित्रांनो मला याच्यामध्ये तुम्हाला काय आता शिकवायचं आहे म्हणजे काय एक्झॅक्टली प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतात ते बघा. आणि या सगळ्यासाठी परत मी जे सतत तुम्हाला सांगत असतो की वाक्यांचा जर तुम्हाला मराठी अर्थ समजला तर हे सगळं सोपं असतं. आता इथे आपण सुरुवात करू. बघा पहिलंच वाक्य आहे बघा. आय ऍक्सेप्ट टू कम विथ यू फॉर अ पिकनिक. मित्रांनो लक्षात ठेवा याचा अर्थ काय होतो बघा. मी तुझ्याबरोबर पिकनिकला येण्याचं स्वीकारतो आहे का? ऍक्सेप्टचा अर्थ स्वीकारणे. म्हणजे इकडे काय पाहिजे ऍक्च्युली ऍक्सेप्ट चालणार नाही तर इकडे आय ऍग्री असं आलं पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे इकडे काय असलं काय योग्य क्रियापद कुठलं आहे तर ते ऍग्री आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. दुसरं बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इंग्लिशमध्ये की इंग्लिशमध्ये बऱ्याच जणांना से कधी वापरायचं आणि टेल कधी वापरायचं हे समजत नाही. तर मित्रांनो तुम्हाला मराठीमधला जर त्याचा अर्थ समजला तर तुम्हाला हे समजेल की सेचा अर्थ म्हणणे आहे आणि टेलचा अर्थ सांगणे असा आहे.
मित्रांनो, म्हणणे आणि सांगणे या दोघांच्या मध्ये काय फरक आहे बघा. मित्रांनो, म्हणतो ना त्यावेळेला मी स्वतः म्हणतो, ह्याच्यामध्ये म्हणणं म्हणजे काहीतरी बोलणं हे अभिप्रेत आहे, आणि टेल मध्ये काहीतरी तुम्ही माहिती देताय समोरच्याला, हा अर्थ अभिप्रेत आहे. आणि हे जर दोन शब्दांचे अर्थ समजले ना तर तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये काय आहे ते. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये ही सेड अ लॉट ऑफ लाईज अँड लेफ्ट द पार्टी टेलिंग गुड बाय. मित्रांनो बघा, सेड हा शब्द जो आहे पर्टिक्युलरली म्हणजे ज्या वेळेला माणूस खोटं बोलतो म्हणजे तो काहीतरी खोटं सांगत असतो, म्हणजेच तो काहीतरी इन्फॉर्मेशन देत असतो ना, म्हणजे त्या अर्थाने ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला इकडे सेड न वापरता इथे टोल्ड वापरलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तेच गुड बाय म्हणताना नुसतं एकटाच म्हणतो ना गुड बाय, इथे काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं वगैरे असं काही नाही, काहीतरी माहिती देणं वगैरे असला काही प्रकार नाही आहे. त्यामुळे इथे मात्र टेलिंग न करता इथे सेइंग शब्द आला पाहिजे, कारण का इंग्लिशमध्ये टू से गुड बाय बरोबर आहे अशी फ्रेज आहे. दुसरं बघा, यू कॅन नॉट आस्क मोर मनी टू मी. मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना असं वाक्य बघितलं ना तर काही तुम्हाला चूकच नाही वाटणार, कारण का आजचा अर्थ विचारणे म्हणून आहे, म्हणजे तू माझ्याकडे पैसे विचारू शकत नाही. ऍक्च्युली इथे आजच्या नंतर ना टू नकोय, तर इथे काय आलं पाहिजे, यू कॅन नॉट आस्क मी फॉर मोर मनी असं आलं पाहिजे बघा. यू कॅन नॉट आस्क मी फॉर मोर मनी असं आलं पाहिजे. दुसरं इंग्लिश मधले हे एक सगळ्यात कन्फ्युजिंग क्रियापद आहे. याच्यामध्ये बघा काय असतं, जसं फॉल म्हणजे पडणे आहे, पडणे, आणि याचं दुसरं तिसरं रूप जे होतं ते फॉल, फेल आणि फॉलन असं होतं. आणि हे जे आहे दुसरं, हे जे फेल आहे हे फेल एक क्रियापद म्हणून पण वापरतात आणि याचा अर्थ पाडणे असा असतो, आणि याचं होतं फेल्ड, फेल्ड असं होत असतं, दुसरं आणि तिसरं रूप, कळतंय. आणि त्या दोघांच्या मधला फरक तुम्हाला समजला पाहिजे, म्हणून हे समजलं पाहिजे. द वूड कटर हॅज फॉलन ट्रीज नाही, फेल्ड ट्रीज आलं पाहिजे, म्हणजे FELLED असं तिथे वापरलं पाहिजे. पुढचं बघा, आय रिक्वेस्टेड द ब्रांच मॅनेजर फॉर अ लोन. बरोबर आहे, इथपर्यंत काही चूक नाही आहे. आय रिक्वेस्टेड द ब्रांच मॅनेजर म्हणजे मी विनंती केली आहे लोनसाठी त्या ब्रांच मॅनेजरला, बट ही डिनाईड. मित्रांनो, डिनाय आणि रिफ्यूज ही दोन क्रियापद आहेत ना, ही फार कन्फ्युजिंग आहेत. म्हणजे दोन्हींचा अर्थ जरी नाकारणे असला तरी सुद्धा डिनायचा अर्थ अमान्य करणे किंवा नाकबूल करणे असा अर्थ आहे. म्हणजे समजा मी एखाद्याला म्हटलं की तू खोटं बोलतोयस माझ्याशी, तू कधीच मला खरं सांगत नाही, तर तो ते नाकारतो म्हणजे तो डिनाय करत असतो, कळलं का. इकडे बघा, इथे तसं नाहीये. मी ब्रांच मॅनेजरला ज्या वेळेला लोन बद्दल विनंती केली त्यावेळेला त्यांनी ती नाकारली, म्हणजे माझं प्रपोजलच नाकारलेलं आहे त्यांनी, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते नाकारणं ज्या वेळेला असतं त्यावेळेला अर्थातच इकडे फक्त रिफ्यूज हेच क्रियापद वापरायला लागतं, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, द एनिमी हॅज फ्लोन अवे. मित्रांनो, इंग्लिशमध्ये हा पण एक शब्द आहे ना, तो थोडासा कसा कन्फ्युजिंग आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, फ्लाय शब्द जो आहे, फ्लाय बरोबर आहे, फ्ल्यू आणि फ्लोन असं होतं, लक्षात घ्या. नंतर फ्लो आहे, त्याचं होतं फ्लोड, फ्लोड, कळलं. आणि जे अजून एक क्रियापद आहे ते म्हणजे फ्ली, आणि ह्याचं होतं फ्लेड, फ्लेड. मित्रांनो, ह्याचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे, उडणे, कळलं का. बर, दुसरा हा जो आहे ना ह्याचा अर्थ काय बघा, वाहणे आहे, वाहणे. आणि काय फक्त माहितीये का, स्पेलिंग मध्ये साधर्म्य असल्यामुळे, कळलं का, चुका होण्याचा संभव असतो. आणि ह्याचा अर्थ आहे तो आहे पळून जाणे, कळतंय. त्यामुळे इथे बघा, एनिमी जो आहे ना तो फ्लोन अवे नाही पाहिजे, तिकडे फ्लेड अवे पाहिजे. मित्रांनो, हे अजूनपर्यंत MPSC मध्ये आलेलं नाहीये, पण मी तुम्हाला जे म्हणतोय ना की करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स हे खूप चांगल्या प्रकारे येणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी हे अशा क्रियापदांमध्ये चुका ज्या असतात या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. म्हणून इकडे काय आलं पाहिजे, तर हे आलं पाहिजे, फ्लेड.
म्हणून इकडे फ्लेड आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, प्लीज एक्सप्लेन मी धिस रूल. इंग्लिशमध्ये एक्सप्लेनच्या बाबतीत अजूनपर्यंत एमपीएससीने कधीही प्रश्न विचारलेला नाही. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा की मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शिकवताना पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक्सप्लेन आहे, डिस्क्राईब आहे, रिपोर्ट करणारे जे व्हर्ब असतात, या रिपोर्ट करणाऱ्या व्हर्बच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं असतं आणि मगच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं असतं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा रूल की तुम्ही एक्सप्लेनच्या नंतर जर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर पहिल्यांदा वापरायचा असेल तर मित्रांनो तिकडे एक्सप्लेनच्या नंतर टू हे प्रिपोजिशन अतिशय महत्वाचं आहे. जसं लिसनच्या पुढे टू लागतं, सजेस्टच्या पुढे टू लागतं, अपोलोजाइजच्या पुढे टू लागतं, तसंच मित्रांनो एक्सप्लेनच्या पुढे टू आलं पाहिजे. आणि जर इथे तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट दिसत असेल तर हे वाक्य असं झालं पाहिजे, प्लीज एक्सप्लेन धिस रूल टू मी. त्यामुळे हे अशी काही काही क्रियापद आहेत ही अत्यंत महत्वाची आहेत इंग्लिशमध्ये, हे लक्षात ठेवा. दुसरं बघा, कॅन आय लेन युअर पेन प्लीज. मित्रांनो लेन आणि बॉरो याच्यामध्ये अनेक जणांचं मी स्वतः बघितलेलं कन्फ्युजन काय आहे ते. लेनचा अर्थ काय आहे तर उसने देणे आहे. मनी लेंडर माहितीये तुम्हाला, मनी लेंडर म्हणजे सावकार जो पैसे देत असतो, कळलं का, तो ते आहे. आणि उसने घेणे जो आहे त्या उसने घेणेला बॉरो शब्द वापरतात. आता इथे काय म्हटलंय बघा, कॅन आय लेन युअर प्लेन प्लीज, म्हणजे इकडे ऍक्च्युअली मला उसनं घ्यायचंय, पण लेन आणि बॉरो यांच्यामध्ये अर्थामध्ये कन्फ्युजन असल्यामुळे इकडे अशा प्रकारचं वाक्य दिलं गेलंय. त्यामुळे इथे लेन नकोय, बॉरो पाहिजे, हे समजलं पाहिजे. पुढचं बघा, वी शुड ओबे टू अवर पॅरेंट्स अँड टीचर. मित्रांनो ओबेच्या नंतर कधीही टू लावायचं नसतं, हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे नुसतं वी शुड ओबे अवर पॅरेंट्स अँड टीचर्स एवढंच वाक्य आलं पाहिजे. पुढचं वाक्य बघा, आय शट द टीव्ही अँड ओपन द रेडिओ. म्हणजे काय तर मी टीव्ही बंद केला आणि रेडिओ चालू केला, बंद केला. मग शट म्हणजे कसं माहितीये का, दरवाजा वगैरे बंद करणं असतं ना, त्याच्यासाठी शट चालतं. मग टीव्ही हा आपण असा करतो का, तर मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला ही फ्रेज माहित असले पाहिजे. मग इकडे काय आलं पाहिजे माहितीये का, त्यामुळे इकडे टर्न ऑफ आलं पाहिजे आणि इकडे टर्न ऑन आलं पाहिजे. म्हणजे स्विच चालू करणं आणि बंद करणं अशा प्रकारचा अर्थ इथे व्यक्त होत असतो. पुढचं बघा, रिमेंबर टू ऑर्डर केक्स. म्हणजे काय, आठवण कर, काय केक आणायला आठवण कर. याला रिमेंबर शब्द नाही, लक्षात ठेवा. रिमेंबर आठवण करणं म्हणजे स्वतः आठवण करायची असते, म्हणजे काहीतरी आठवणे असतं. त्यामुळे इथे ते नकोय, इथे अर्थातच रिमाइंड शब्द पाहिजे. अर्थात हा खूप सोपा आहे, कदाचित परीक्षेला येणार नाही, पण हे छोटे छोटे जे क्रियापद आहेत की एक्झॅक्टली कुठं काय वापरायचं हे मित्रांनो समजलं पाहिजे. शी रिवेंज हर फादर्स मर्डरर. इंग्लिश मधले सगळ्यात कन्फ्युजिंग हे दोन शब्द आहेत ना, ते म्हणजे हे आहेत, रिवेंज आणि अवेंज. इथे तर ठीक आहे, इथे तुम्हाला समजेल मित्रांनो, पण या दोघांचा अर्थ बघा. रिवेंजचा अर्थ पण सूड घेणे आणि अवेंजचा अर्थ पण सूड घेणे असाच आहे. मित्रांनो रिवेंज आणि अवेंज हे इंग्लिशमधले मोस्ट कन्फ्युजिंग वर्ड आहेत. अजूनपर्यंत हा म्हणजे यातला बराच भाग अजूनपर्यंत परीक्षेमध्ये अजूनपर्यंत आलेला नाही आहे, पण आता हळूहळू तो येण्याची शक्यता आहे. सांगायचं काय तर रिवेंज आणि अवेंज या दोघांमधला फरक काय तो नीट लक्षात घ्या. रिवेंज म्हणजे काय असतो माहितीये का, की स्वतःहून काहीतरी करायचं आणि समोरच्याचा सूड घ्यायचा. तर अवेंज मध्ये स्वतःहून सूड घ्यायचा नाहीये, तर काय करायचं असतं, लिगली किंवा योग्य आणि कायदेशीर मार्गाने समोरच्याला शिक्षा द्यायची असते. तर असा जो प्रकार आहे त्याला अवेंज असं म्हणतात. क्रियापद म्हणून दोघांचाही अर्थात उपयोग होतो. तर आता बघा इकडे, शी रिवेंज हर फादर्स मर्डरर, म्हणजे तिनं तिच्या वडिलांचा जो कोण खुनी होता त्याचा बदला घेतला. तर इथे रिवेंज नाही पाहिजे, इकडे अवेंज्ड पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, कळलं. पण तेच इकडे बघा, आय अवेंज माय सेल्फ, म्हणजे मी स्वतःहून सूड घेतलाय. म्हणून मी मगाशी जे सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. रिवेंज हा स्वतःहून सूड घ्यायचा असतो. आय अवेंज्ड माय सेल्फ फॉर द इनजस्टिस डन टू माय फादर. मग इकडे अवेंज नकोय, तर इकडे रिवेंज पाहिजे. त्यामुळे ह्या दोन शब्दांमध्ये असा थोडासा फरक पडत असतो. रिवेंज आणि इकडे अवेंज आलं पाहिजे आणि तेच इकडे मात्र रिवेंज आलं पाहिजे.
पुढचं वाक्य बघा, द बोट वॉज ड्राउन अँड ऑल द पॅसेंजर्स सँक. मित्रांनो, याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. दोन्हीचा अर्थ बुडणे आहे, पण बुडणे म्हणजे काय ते लक्षात ठेवा. ज्या वेळेला माणूस बुडतो, जनावरं बुडतात किंवा काही ज्या वेळेला बुडतं ना, त्यावेळेला तिकडे ड्राऊन हा शब्द वापरायचा असतो. त्याचा अर्थ बुडून मरणे असा अर्थ असतो. आणि सिंक म्हणजे काय असतं, पाण्याच्या वरती असलेलं ज्या वेळेला तळाला जातं त्यावेळेला त्याला सिंक म्हणजे बुडणे असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण दगड टाकतो त्यावेळेला तो दगड पाण्यात बुडतो म्हणजे तळाला जातो. हे जे आहे ना त्याला सिंक असं म्हणतात. मग मित्रांनो बघा, द बोट वॉज ड्राउन अँड ऑल द पॅसेंजर सँक. म्हणजे इथे ऍक्च्युली पाहिजे काय बघा, द बोट सँक अँड ऑल द पॅसेंजर्स वर ड्राउन्ड असं आलं पाहिजे. कळतंय? पुढचं वाक्य बघा तिकडचं, प्लीज ओपन धिस नॉट. मित्रांनो, नॉट म्हणजे गाठ, गाठ असते ना त्याला. मग ती गाठ आपण बघा, आपल्याला हे वाक्य बरोबर वाटणार आहे की ही गाठ प्लीज उघड. इथे ना कधी नॉटला ओपन हा शब्द न वापरता अनटाय असं म्हणायचं असतं. कारण का ऍक्च्युली गाठ बसते म्हणजे काय असतं बघा, ते बांधलं गेलेलं असतं. कळलं का? मग ते बांधलेलं आहे ना ते टाय, अनटाय करायचं, म्हणून तिकडे अनटाय लागत असतं. पुढचं बघा, आय लेफ्ट प्लेइंग व्हेन शी केम. मित्रांनो, खूप महत्वाचं वाक्य आहे माहितीये का. आय लेफ्ट प्लेइंग म्हणजे मी खेळणंच सोडलं जेव्हा ती आली त्यावेळेला. तर इकडे मी खेळणं सोडलं नाहीये, मी ते थांबवलंय आणि हे समजलं पाहिजे. थोडक्यात मला सांगायचं मित्रांनो एवढंच आहे की वाक्य बघताना आपल्याला ह्याच्यामध्ये कधीही काही चुका वाटत नसतात. ऍक्च्युली चुका आहेत ना त्या आपल्याला समजतात ज्यावेळी आपल्याला त्या वाक्यांचा अर्थ समजतो आणि नेमकं कुठलं क्रियापद वापरलं पाहिजे हे समजतं त्यावेळेला. पुढे बघा, थाउजंड्स ऑफ पीपल डाईड बाय द अर्थक्वेक. काहीच वाटत नाही आपल्याला, एकदम बरोबर वाटतं. हजारो लोक भूकंपामुळे मेली. लक्षात ठेवा, भूकंपाने लोक स्वतःहून कधीही मरत नसतात. कळलं का? त्यामुळे इथे भूकंपामुळे मरणं जर असेल तर इकडे ती ठार मारली गेली हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे डाय कधी वापरायचं आणि किल कधी वापरायचं या दोन मधला फरक आहे तो समजला पाहिजे. मित्रांनो बघा, अलीकडेच एका परीक्षेमध्ये हे अशा प्रकारचं वाक्य येऊन गेलेलं आहे, मोर कॉफी थँक्यू. म्हणजे हा अजून कॉफी पाहिजे का? मग समोरचं उत्तर देतोय की थँक्यू. म्हणजे इथे असं नकोय, मोर कॉफी असेल म्हणजे मोर कॉफी, अजून पाहिजे का कॉफी असं जर असेल तर इथे उत्तरामध्ये असं आलं पाहिजे, नो थँक्यू. म्हणजे नुसतंच असं घेऊन चालत नाही, हे खास करून लक्षात ठेवा. कळतंय? इंडिया वन ऑस्ट्रेलिया इन द सिरीज. बघा इकडे लक्षात एवढं ठेवा की वन हे जे क्रियापद आहे ना हे अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे ज्याला इनट्रान्झिटिव्ह असं म्हणतात की भारत जिंकला, स्वतःहून जिंकलेला आहे. कळलं का? इकडे काय दिलं, भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. मग इकडे काय आलं पाहिजे माहितीये का, बीट बेट बिटन असं आलं पाहिजे. उच्चार सेम असतो, फक्त इथे बीट म्हणतात, स्पेलिंग सेम असतं, फक्त उच्चारामध्ये फरक पडतो. इथे बीट म्हणतात आणि इकडे बेट म्हणतात. कळतंय? त्यामुळे इथे बेट असं आलं पाहिजे. कळलं? म्हणजे इंडिया बेट ऑस्ट्रेलिया इन द सिरीज. पुढचं बघा, ही डझंट केअर फॉर माय ऍडव्हाइस. मित्रांनो, वाटताना असं वाटतं की काय या वाक्यामध्ये चूक काय असू शकते. बघा वाक्याचा अर्थ काय की तो माझ्या सल्ल्याची पर्वा करत नाही, काळजी करत नाही. त्यामुळे इथे केअर फॉर म्हणजे काळजी करणे किंवा पर्वा करणे असा शब्द चालणार नाहीये. इकडे पे हीड टू असंच आलं पाहिजे. हे खास करून लक्षात ठेवा. म्हणजे केअर फॉर, केअरचा अर्थ फक्त काळजी करणे, ची काळजी करणे, त्यासाठी काळजी करणे असं नसतं. पुढे बघा, ही केअर फॉर द चाइल्ड आफ्टर हिज मदर डाईड. म्हणजे ह्याचा अर्थ काय, त्यांनी काळजी नाही केली, त्यांनी उलट काळजी घेतली आहे. ज्या वेळेला मुलाच्या आईचा मृत्यू झाला म्हणजेच त्याच्या पत्नीचा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्यांनी काळजी केली नाहीये. लक्षात ठेवा, तिथे काळजी करायची नसते तर काळजी घ्यायची असते. म्हणून इकडे ही टूक केअर असंच आलं पाहिजे. कळलं? ही टूक केअर ऑफ द चाइल्ड आफ्टर हिज मदर डाईड. पुढचं बघा, समर व्हेकेशन बिगिन्स फ्रॉम सॅटरडे. तर मित्रांनो तिथे फ्रॉम सॅटरडे नकोय, तर तिकडे ऑन सॅटरडे पाहिजे. I went out for walking yesterday.
बऱ्याच जणांना फॉरच्या नंतर क्रियापदाला ING वापरण्याची सवय असते. मित्रांनो लक्षात ठेवा, इकडे आय वेंट आउट फॉर वॉकिंग नकोय, तर फॉर अ वॉक पाहिजे. म्हणजे हे काय एवढं सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला एखाद्या क्रियापदाचं नाउन पण तेच असतं त्यावेळेला इकडे तुम्हाला ING वापरण्याची गरजच नसते. हे खास करून लक्षात ठेवा. पुढे बघा, लीव्ह द हॉर्सेस रेन्स म्हणजे घोड्याचे लगाम आहेत ना ते सोडून दे. मग ते काय असे सोडून द्यायचेत का, म्हणजे कायमचे सोडून द्यायचेत का? जसं लिव्ह स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग सोडून द्यायचं. मग तसं इथे हॉर्सेस रेन्स आहे का, तर इथे ऍक्च्युली पाहिजे काय, तर लेट गो हॉर्सेस रेन्स असं आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. रेन्स म्हणजे लगाम. मित्रांनो करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्समध्ये म्हणजेच राईट आणि रॉंग सेंटेन्समध्ये आता आपल्याला बघायचे आहेत काही क्रियापदं आणि प्रोनाउन. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये काही क्रियापदं ही अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणजे कोणतं क्रियापद कधी वापरायचं, म्हणजे गिव्ह कधी वापरायचं, मेक कधी वापरायचं, डू कधी वापरायचं, टेक कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं, ही क्रियापदं अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि ही क्रियापदं का महत्त्वाची आहेत, तर कुठल्याही वेळेला कोणतंही क्रियापद असं वापरून चालत नसतं, कळतंय. त्यामुळे त्याच्यासाठी हे क्रियापदं ही खूप महत्त्वाची असतात. या क्रियापदांमध्ये इथे मी जी काही वाक्य दिलेली आहेत या वाक्यांची मधली काही वाक्य म्हणजे पर्टिक्युलरली एक वाक्य तर ह्याच्यामधलं येऊन गेलेलं आहे. ते कोणते ते पण मी आता तुम्हाला सांगतोच. परंतु इथे तसं का वापरायचं नसतं, याच्यापेक्षा का दुसरं वापरलं तर हे आपल्याला समजलं पाहिजे. तर मित्रांनो आता इकडे बघा, आपण ही जी पर्टिक्युलरली क्रियापद आहेत ही क्रियापदात काय आहेत ते आता आपण बघूया. जसं बघा मित्रांनो इकडे तुम्हाला दिसतंय बघा, द PM गेव अ स्पीच. आता बघा मित्रांनो मराठीमध्ये आपण म्हणतो की पंतप्रधानांनी भाषण दिले. बघा मराठीमध्ये आपण काय म्हटलं, पंतप्रधानांनी भाषण दिलं. ऍक्च्युली पंतप्रधानांनी भाषण दिलं म्हणजे हे घे, हे एक तुला भाषण, हे एक तुला भाषण, असं ते काय भाषण सर्वांना देत बसले का. म्हणून अशा वेळेला इकडे PM गेव अ स्पीच असं करून कधीच चालत नाही. तर त्याच्या ऐवजी इथे काय करायला लागतं, तर PM मेड अ स्पीच असं करावं लागतं. त्यामुळे इथे गेव न येता तिथे मेड अ स्पीच करावं लागतं. पण तेच जर तुम्ही इकडे बघितलं, दे मेड 4 गोल्स. मित्रांनो हे वाक्य पर्टिक्युलरली परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. फक्त तिथे मला वाटतं 1 गोल होतं का काय होतं मला आठवत नाही. परंतु ज्या वेळेला गोल वगैरे केले जातात त्यावेळेला तिकडे मेड अ गोल म्हणजे काय, आता बनवलं की काय त्यांनी तो 4 गोल्स. म्हणजे हे अर्थातच फुटबॉलमधलं उदाहरण आहे. मग फुटबॉलमध्ये जो गोल आहे तो बनवला जातो का, मेकचा अर्थ ध्यानात घ्या. मेकचा अर्थ तयार करणे पण आहे आणि मेकचा अर्थ बनवणे पण आहे. म्हणून आता बघा ना, स्पीचच्या ठिकाणी मेक का लागलं, कारण का ज्या वेळेला ते स्पीच देत असतात पंतप्रधान त्यावेळी ते मनामध्ये ते तयार करत असतात, बनवत असतात, म्हणून इकडे मेक आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. परंतु तेच बघा ना 4 गोल्स आहेत, ते 4 गोल्स हे तयार केले जात नाही ना, बनवत नाहीत ना. मग इथे कधी पण लक्षात ठेवा, मग ती सेंचुरी जरी असेल, 4 रन्स असतील, 6 असेल तरी सुद्धा ते स्कोअर आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे इकडे आलं काय पाहिजे, तर दे स्कोर्ड 4 गोल्स असं आलं पाहिजे. तेच पुढचं बघा, ही मेड मी अन इंजुरी. इंजुरी म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे, जखम. म्हणजे त्यांनी मला जखम केली. आता जखम केली म्हणजे काही तयार केली आहे का, म्हणजे मित्रांनो सांगायचं काय तेच तुम्हाला सांगायचं आहे की कधी काय वापरतात ना हे समजलं पाहिजे. म्हणजे इथे मात्र त्यांनी इंजुरी केली म्हटल्यानंतर इकडे ही डीड मी अन इंजुरी असंच करावं लागेल, हे तुम्हाला समजलं पाहिजे. पुढच्या वाक्यामध्ये बघा, ही हॅज डन मेनी मिस्टेक्स. आता ही हॅज डन मेनी मिस्टेक्स म्हणजे आता त्यांनी खूप चुका केल्या आहेत. मग आता या केलं म्हणजे काय, तर इथे मात्र ही हॅज डन न करता इकडे मेड करावं लागतं. कारण का बघा ना, या चुका आहेत ना त्याला माहिती नाही, म्हणून त्यांनी मनामध्येच त्या सगळ्याच्या त्या चुका केलेल्या आहेत, म्हणजे त्या तयार झाल्यात त्याच्याकडनं, त्या चुका बनवल्या गेलेल्या आहेत. कळलं का. डीड म्हणजे केलं असं ते नाहीये, कळलं का. बर, नंतर पुढे बघा, द टेलर इज डुईंग अ सूट. आता बघा ना, टेलर ज्या वेळेला सूट बनवत असतो, म्हणजे आपण काय म्हणतो, टेलर हा सूट करत आहे, जो सूट अंगामध्ये घालतात तो. मग तो जो सूट करत आहे म्हणजे काय करत आहे माहिती आहे का, म्हणजे तो बनवत आहे. म्हणजे इकडे मात्र इज मेकिंग अ सूट असंच आलं पाहिजे. पुढचं बघा, आय हॅव जस्ट मेड अ बाथ. आपण यापूर्वीही बघितलेलं आहे, आय हॅव जस्ट मेड अ बाथ हे कधीच चालणार नाही. हा, तिकडे एक वेळ ही हॅज जस्ट टेकन अ बाथ चालू शकेल, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला शब्द म्हणजे काय, तर हॅवचं तिसरं रूप वापरायचं. म्हणजे आय हॅव जस्ट
हॅड अ बाथ. टेकन पण चालू शकतो तिकडे, पण सगळ्यात जास्त योग्य हा आहे. ही हॅज डन अ थेफ्ट. मित्रांनो इथे बघा ना, त्यांनी चोरी केली आहे. आता मित्रांनो खास करून ह्याच्या बाबतीत लक्षात ठेवा, आणि हे तुम्हाला माहिती आहे, पण ज्या वेळेला एखादं वाईट कृत्य किंवा गैरकृत्य ज्यावेळी केलं जात असतं त्यावेळी इंग्लिशमध्ये डू पण वापरलं जात नाही आणि मेक पण वापरलं जात नाही. तिकडे त्यावेळेला कमिटेड हा शब्द वापरला जात असतो. म्हणजे ही हॅज कमिटेड अ थेफ्ट असंच झालं पाहिजे. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर ह्या ज्या आत्महत्या करणे आहे ना, त्याला टू कमिट सुसाईड असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, वाईट कृत्य करायचं असेल तर तिकडे कमिट आलं पाहिजे, हे खास करून लक्षात ठेवा. आता इथे बघा ना, खरं म्हटलं तर हेल्प ही क्रियापद आहे. मुद्दामून अशा प्रकारची वाक्य दिली जातील हे लक्षात ठेवा. ही डीड हर मदर हेल्प. तर इकडे डीड न करता इकडे मात्र तिने ती देऊ केलेली आहे मदत, त्यामुळे इकडे गेवच आलं पाहिजे. कळलं? ही गेव हर मदर हेल्प. हॅव यू गिव्हन युअर एक्झामिनेशन. अत्यंत फसवं वाक्य, हेही परीक्षेमध्ये येऊन गेले. लक्षात ठेवा, हे वाक्य आणि हे वाक्य हे परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. तर हॅव यू गिव्हन नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, की ज्या वेळेला तुम्ही परीक्षा देत असता त्यावेळी ऍक्च्युली तुम्ही ती परीक्षा देत नसता, तर ते जे काही पेपर आहेत ना ते तुम्ही घेत असता. त्यामुळे स्टुडंटसाठी नेहमी लक्षात ठेवायचं, इकडे टेकन युअर एक्झामिनेशन असं आलं पाहिजे. हां, मी म्हणू शकतो की मी तुमची परीक्षा घेतोय. ऍक्च्युली मी परीक्षा घेत नसतो, मी तुम्हाला ते क्वेश्चन पेपर देत असतो. त्यामुळे मी म्हटलं पाहिजे आय एम गिव्हिंग यू एक्झाम. तसंच मित्रांनो लक्षात ठेवा, ट्युशनच्या बाबतीत पण असंच वापरलं जातं. मी ज्या वेळेला असं म्हणतो आय एम गिव्हिंग ट्युशन, तर मी ज्या वेळेला ट्युशन देतोय त्या अर्थी हा मी जो आहे ना तो दुसरा तिसरा कोण नसून तो टीचर आहे, एवढं लक्षात ठेवा. जर इकडे आय एम टेकिंग ट्युशन्स असं जर म्हणत असेल तर मग मात्र इथला आय जो असतो ना तो स्टुडंट आहे. आणि हा आपल्याला फरक समजला पाहिजे, आणि हाच फरक ह्याच्यामध्ये पण आहे. तर खास करून हे लक्षात ठेवा. ही डीड हिम अ ब्लो इन द चेस्ट. ब्लो म्हणजे फटका, बरोबर आहे, ठोसा म्हणतो आपण ज्याला. ही डीड हिम अ ब्लो इन द चेस्ट. मग इथे बघा, इथे पण आता ज्यावेळी तो चेस्ट देतो ना, म्हणजे फटका ज्यावेळी देतो किंवा फटका मारतो त्यावेळी तिथे मात्र देणे हा शब्द वापरायला लागतो. त्यामुळे इकडे ही गेव हिम अ ब्लो इन द चेस्ट. फटका हा द्यायचा आहे, कळलं का? दे वर मेकिंग प्रेयर्स. फार चुकीचं आहे बघा. मेकिंग म्हणजे प्रार्थना या तयार करायच्या असतात का? म्हणायच्या असतात. त्यामुळे दे वर सेइंग प्रेयर्स असंच आलं पाहिजे. या छोट्या छोट्या ज्या अशा वर्कमधल्या ज्या मिस्टेक्स असतात त्या बरेच जण करत असतात, बोलताना लिहिताना वगैरे असतात. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून या का लक्षात ठेवायच्या, की ज्याला कॉलोकेशन्स असं म्हणतात, किंवा क्रियापदांचा योग्य प्रकारे वापर करणं, तेवढं फक्त आपल्याला समजलं पाहिजे.